आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणी नव्हतं पाठवलं मला आई बनवून. मी तिची आईच आहे. तो शैतान का पाठवेल मला? त्यानेच तिला हिरावून घेतलं होतं माझ्यापासून. बस झालं आता. सगळं समजतंय आम्हाला. सर, तुम्ही हिचं सत्य उघड करा आणि हिला चांगली शिक्षा द्या. हो, आम्ही काय तो तपास करूच. तपास करण्यापेक्षा सरळ हिची DNA टेस्ट करा. म्हणजे सगळ्यांना कळेल खरं काय ते. बिट्टीची खरी आई कोण आहे ते. काय बोलताय मिसेस पैठणकर? काही गरज नाहीये त्याची. अरे असं कसं रुद्र? गरज आहे. ही बाई बिट्टीची आई नाहीये हे सिद्ध करायला एवढा एकच उपाय. हिचं खोटं पकडून हिला आयुष्यभरासाठी खडी फोडायला पाठवू आपण. ठीक आहे, मी तयार आहे. माझ्या मुलीसाठी मी कुठलीही परीक्षा देऊ शकते. मला फक्त माझी मुलगी हवी आहे. मला काही नकोय. मला फक्त माझी मुलगी हवी आहे. मला सोडा हो. मी नाही खोटं बोलत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मला काहीच नकोय. मला फक्त माझी मुलगी हवी हो. आम्ही याचा तपास करू. जो खरा आहे त्याला न्याय मिळेलच. घाबरू नका. चला, घेऊन चला यांना. न्याय तर आता होणारच, पण निकाल माझ्याच बाजूने लागणार. सतत बिट्टी बिट्टी करत होतात ना, आता बिट्टी कायमची जाणार. बिचारी गौरी. मी हात जोडते. प्लीज माझी मुलगी मला परत द्या. या बाईंनी तुला उचलून घरी आणलं. आई, हे का केलंय ग मला? बिट्टी, तुला सुई टोचली तेव्हा तू कोणाला हाक मारली? आई ग अशी हाक मारली ना? हो ना? तुझ्या मनात आई म्हणून कोण आलं? गौरीजीच ना? हो. हो ना? पण तुझ्या मनातलं आम्हाला कसं कळणार? म्हणून रक्त काढून नेलं. बरं बिट्टी, मला एक सांग, मन कुठे असतं? आणि तुझ्या मनात खूप 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 प्रेम आहे ना आईबद्दल? हो. जेव्हा मनात खूप 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 प्रेम असतं ना, तेव्हा ते प्रेम रक्तात वाहू लागतं. ते रक्तात दिसतं. आता त्यांनी तुझं रक्त पाहिलं की त्यांना कळेल की अरेच्छा, बिट्टीच्या मनात तर हीच आई आहे जी तिच्या सोबत आहे.
गौरीजी हो ना? मग त्यांना आपोआपच कळेल. पार्टनर म्हणजे मला कोणी नेणार नाही ना? नाही बाळा. बरं बिट्टी, मला एक गंमत सांग बघू. सुई टोचल्यावर रक्त काय येतं? सुई कोणी टोचलीये हे बघायला, हो की नाही? गौरीजी, बिट्टीला काहीही होणार नाही. बिट्टी कुठेच जाणार नाही. पण रुद्र सर, ती खरंच बिट्टीची आई असेल तर? मला नाही वाटत गौरीजी. रुद्र सर, मी माझ्या बिट्टीला माझ्यापासून लांब नाही जाऊ देऊ शकत. मला मान्य आहे मी बिट्टीला जन्म नाही दिलाय, पण मी त्याच गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चाललाय गौरीजी. जसा कल्लू तुमचा नवरा बनून आला तसंच. पण तुम्ही काळजी नका करू. मी आहे ना. मी माझ्या कुटुंबावर कुठलाही वार होऊ देणार नाही. मग कोणीही येऊ देत, मी मध्ये उभा असेन गौरीजी. तुम्हाला आणि बिट्टीला मी काहीही होऊ देणार नाही. तुमच्यापर्यंत आणि बिट्टीपर्यंत मी कोणालाच पोचू देणार नाही.